आपल्यापैकी अनेकांचं स्वप्न असतं पोलीस व्हायचं आणि पोलीस होण्यासाठी कष्ट, मेहनत, जिद्द आणि अभ्यास हे करावंच लागतं. आणि असंच एक स्वप्न छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यामध्ये असलेल्या धारवाडी या छोट्याशा गावातील राम उदाट याने देखील बघितलं होतं. रामला लहानपणापासूनच वर्दीचं अट्रॅक्शन होतं. त्याला लहानपणापासून पोलीस व्हायचं होतं आणि रामने कष्ट, मेहनत आणि अभ्यास करून आज तो पोलीस झालेला आहे. आई वडील घरी शेती काम करतात. घरी 1.5 एकर शेती असल्यामुळं गुजारा न होत असताना पण माझे आई वडिलांनी मला मोलमजुरी करून शेतात काम करून शाळेत शिकवलं. लहानपणापासून वर्दीचं अट्रॅक्शन होतं आणि आई वडिलांना बी वाटलं की त्याच्यानंतर गुजारा होऊ शकत नव्हता. तर मग 10वी नंतर की बाबा आपण काहीतरी गाव सोडू आणि आपल्याची शिक्षणाची सोय लागेल आणि आपण काम वगैरे बी करू आणि याचं पण शिक्षण होईल. या उद्देशानं मी 10वी नंतर 2017ला माझे गाव सोडून छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज MIDC मध्ये कामाला आलो. मी पहिला मला सायन्स करायची इच्छा होती. मी 11वी-12वीला सायन्स कंप्लीट करून घेतलं. त्याच्यानंतर लहानपणापासून म्हणजे खाकी वर्दीविषयी अट्रॅक्शन होतं की बाबा आपल्याला घ्यायचं तर खाकीच घ्यायची. म्हणजे जसं मी वाळूज MIDC मध्ये आलो त्यावेळेस मला म्हणजे जाताना अकॅडमीची मुलं, गरुड झेप अकॅडमीचे मुलं, दुसऱ्या अकॅडमीची मुलं इकडे तिकडे जाताना दिसत होते. मग माझी पण एक इच्छा निर्माण झाली की बाबा आता आपण इकडे आलो तर आपण पण वर्दी घेणारच. मग त्यासाठी घरची परिस्थिती नसल्यामुळं पण मी काय केलं, 2 महिने पहिलं सुरुवातीला कंपनीमध्ये काम केलं. कंपनीत काम करून पैसे साचवले आणि ते पैसे घेऊन मी ॲडमिशन घेतलं. मी इंडियन नेव्हीचं एक्झाम पास झालो. इंडियन नेव्ही माझे SSR MR दोन्ही पण पेपरला मी क्वालिफाय झालो होतो. माझं तिथं लिखी पण झाली, ग्राउंड झालं, मेडिकल झालं आणि त्या रिझल्टमध्ये मला वाटलं की माझं 100% काम होईन बाबा, कारण त्या पद्धतीचा मी अभ्यास केलेला होता. आणि त्याचा रिझल्ट थोडा उशिरा लागला, 6 महिन्यांनी लागला. मी ना हिला जाणं म्हणजे 0.25 फेब्रुवारी 2022ला त्याचा रिझल्ट लागला आणि त्या रिझल्टमध्ये मी नापास झालो. त्या दिवशी तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात खराब दिवस होता. त्या दिवशी मी संकल्प केला की येणाऱ्या रिझल्टमध्ये मी कधी काटणार नाही आणि काही नाही. पण दुर्दैवानं असं झालं, फेब्रुवारी माझा रिझल्ट काढला 21 फेब्रुवारीला आणि मार्चमध्ये लॉकडाऊन लागला. की मग लॉकडाऊनमध्ये हालाकीची परिस्थिती होती, काही करू शकत नव्हतं. त्यावेळेस पण मी या MIDC मध्ये असल्यामुळं मी एक मेडिसिन कंपनी जॉईन केली आणि मेडिसिन कंपनीमध्ये काम करता करता घरचे आई वडील कोणीही काम नसताना मी माझ्या पूर्ण घराचा उदरनिर्वाह जवळपास जोपर्यंत लॉकडाऊन होता तोपर्यंत 2.5 वर्ष मी माझ्या घराचा एकट्याने उदरनिर्वाह केला. तिकून त्याच्यानंतर 2021ला लॉकडाऊन पडला. 21ला तर काही पोलीस भरती झाली नाही. 2022ला पोलीस भरती पडली. 2022 भरती पडल्यामध्ये माझा फॉर्म ओपन कॅटेगरीमध्ये असल्यामुळं माझं ग्राउंड अभ्यास सगळं व्यवस्थित असताना पण मी त्या भरतीमध्ये क्वालिफाय होऊ शकलो नाही. 2021ला सिक्युरिटी म्हणून जॉब करायला सुरुवात केली. रामला 2 वेळा अपयश आलं तर सुद्धा त्याने न खचता परत जिद्दीनं, मेहनतीनं अभ्यासाला लागला. पण याच काळामध्ये त्याच्या आईचं निधन झालं आणि रामवरती खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. तर सुद्धा एवढा कठीण परिस्थितीमध्ये रामने न खचता अभ्यास केला. यामध्ये त्याचे कुटुंब, त्याची बहीण, त्याचा भाऊ आणि त्याच्या वडिलांनी त्याला खूप मोलाची साथ दिली आणि त्यानं परत एकदा अभ्यासाला सुरुवात केली. कंपनीमध्ये पण जसा मला फावला वेळ भेटन तुम्ही सारखा कंटिन्यू टेलिग्रामवर मोबाईलवर जसं अभ्यास करता येईल, प्रश्नपत्रिका स्वरूपात कसं काय असं ना, मी माझ्या अभ्यासाला म्हणजे खंड पडून दिला नाही. रोज 2 टाइम ग्राउंड केलं. ग्राउंड एक दिवस सोडला नाही. आज माझं छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आणि SRPF दौंड 5 या दोन्ही ठिकाणी पोलीसपदी नियुक्ती झाली. सर्व यशाचे श्रेय गरुड झेप अकॅडमी आणि माझे सर्व मित्र परिवार यांना मी देऊ इच्छितो आणि आई वडिलांना देऊ इच्छितो. सांगायचं म्हणलं तर राम उदाट हा विद्यार्थी खूप कष्टाळू, मेहनती आणि जिद्द चिकाटी असणारा मुलगा आहे आणि हा खरं पाहिलं तर गरीब घरातील विद्यार्थी आहे. तो ज्यावेळेस आमच्याकडे ऍडमिशनला आला त्यावेळेसच त्यांनी सांगितलं होतं की मी कंपनीमध्ये काम करतो. तर कंपनीत काम करत असताना त्यांनी शिक्षण कसं घ्यायचं त्याला एक उत्तम मार्ग शिक्षकांनी सांगितला की 3 परिश्रमामधून त्यांनी हे आपलं यश संपादन केलेलं आहे आणि आमचे सुद्धा स्वप्न पूर्ण केले. हा आमच्यासाठी सुद्धा एक मोलाचा वाटा आहे. एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये देखील रामनं न खचता, कुठलंही ताण न घेता अगदी मन लावून अभ्यास केला आणि तो आज पोलीस झालेला आहे. त्यामुळे त्याचं सर्व स्तरावरून कौतुक देखील होत आहे. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.